राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय सुंदर ते जाना उबे बीने मारी 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 कटावरी ते मुनिया कटावरी ते मुनिया तुझे हार गला कासे पीतांबर तुझे हार गला कासे पीतांबर निराकर हे निदान औरे निराकर हे निदान हार गला कासे पीतांबर हार गला कासे पीतांबर सर्व सुख तुका मने माझे हे सर्व सुख तुका मने माझे
हरे तुका म्हणे तुका म्हणे पाहिरा श्रीमुख आवडीने तुझी हरे करा काश पीतांबरे तुझी हरे गला काश पीतांबरे पाहिरा श्रीमुख पाहिरा श्रीमुख तुझे हर काश पीतांबरे तुझे हर काश पीतांबरे आवडे निराकर हे ठिकाण आवडे निराकर हे ठिकाण तुझी हर गळा काश पीतांबर तुझी हर गळा काश पीतांबर निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वतराम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम
राम नाम होईल श्रवण राम नाम होईल राम नाम होईल श्रवण राम नाम होईल श्रवण भोजन उचिष्ट करेल भोजन कामणे सर्व सुखदा संग कामणे सर्व सुखदा सर्व सुखदा कामणे सर्व सुखदा भक्ती संसारिया कामणे सर्व सुखदा संग कामणे सर्व सुखदा कामणे सर्व सुखदा संग कामणे सर्व सुखदा हरेल भक्ती संसारिया भक्ती संसारिया भक्ती संसारिया राम नाम होईल श्रवण राम नाम होईल संत समानी एखादी पारी संत समानी एखादी पारी
श्वान याती वावे वावे त्याचे द्वारे वावे त्याचे द्वारे श्वान याती वावे त्याचे द्वारे श्वान याती वावे त्याचे द्वारे वावे त्याचे वावे 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 दादे राम
संत समागम एखादी परी वावे त्यांचे द्वारे श्वानयाती तेथे रामनाम होईल घडेल भोजन उच्चिष्टाची कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंगतेत भले तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाची तुका म्हणे सर्व सुख त्या संगती तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची या
तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाची. विठ्ठल विठ्ठल संत समागम एखादी परी, व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाची. नदीच्या पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे लोकाभिरामं नरणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरजीवतमं श्रीरामदूतं शरणं प्रपदे.
धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णाव शिवावतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवी लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागितीय दिव्य लोकास नेली आता हृदय ही आपुली चौपाळून आपली वरी बैसौ पावले श्री गुरूंची जयांची केली या स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयाती तेथे रामनाम होईल श्रवण घडील भोजन उच्चिष्टाची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपा मूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महणतीचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा खामगाव गोरक्षकर फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून खामगावकर आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबारायांचा निरोप आहे. कोणाचा? माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? कोणाचा? तुकोबारायांचा. कोणाचा ग माय? तुकोबारायांचा. तो फार लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण असं आहे, खामगावकर कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं? कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गड्या दादेव, तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गड्या दादेव, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. खामगावकर कीर्तनात गायन जरी झालं, कीर्तनात वादन जरी झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे माझ्या दादा. दुसरा मुद्दा असा आहे गड्या दादा, मीही प्रमाणाच्या बाजूला बोलणार नाही. तसं मी तुमच्या श्रोतांना प्रामाणिक महाराजे, मी प्रमाणाच्या बाजूला बोलत नाही. त्याचं कारण असं हे खामगावकर, महाराजांकडे बोलत असताना पुरावा असावा. काय असावा? काय असावा ग माय? अगं नवऱ्याला जेवढं घरी जोरात बोलतो तेवढं तर बोला माय. त्याचा तर एका मिनिटात आवाज बंद करते रे म्हणा भावा. पण इथं कशी बोलू? पुरावा असावा. काय असावा? ए खामगावकर, नसेल पुरावा महाराज पुरावा. पण खामगावकर प्रमाणाचा दिला पुरावा, मग ऐकणाऱ्याला नसेल वाटत पुरावा, मग ऐकणारा पुरावा. पण ज्याच्याकडे पुरावा त्याला का पुरावा? श्री महाराजांची अत्यंत गोड भाषा आहे. महाराज म्हणतात, ऐका रे मायबाप, कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन सांगा, कीर्तन
महाराज म्हणतात कीर्तनचं अंग होय अंग हरिरूप. महाराज म्हणतात जिथं आम्हाला हरिरूप अवस्था प्राप्त होते ना ते कीर्तन आहे. मग काय निरूप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे ऐका. महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा आग्रह करतात, पण तो कसा? संत समागम एखादी परी, एखाद्या परीनं का होईना महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा. मंगाच्या वाणी आवाज थोडं ट्रबल कमी करायचं, बेस द्यायचा छान, थोडा नॉर्मल 1 पॉईंट विकू ठेवायचं. आग्रह करतात महाराज आपल्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा, तो पण कसा? एखादी परी. आणि महाराज म्हणतात नाहीच या जन्मामध्ये घडला खामगावकर, राहू द्या बाबा, वासना तरी शिल्लक ठेवा. महाराज म्हणतात नाही मानवाचा जन्म मिळाला ना अंतकाळाच्या वेळेला वासना शिल्लक ठेवा. कुत्र्याचा जरी जन्म मिळाला तरी तो भाग्यवान आहे. महाराज म्हणतात वावे त्यांचे द्वारे श्वानयाती. श्वान म्हणजे कुत्रा. संतांच्या समागमामध्ये कुत्र्याचा जरी जन्म मिळाला तरी तो भाग्यवान आहे. महाराज म्हणतात का हो महाराज आमच्या जीवनामध्ये संतांचा समागम घडला, त्याची फलश्रुती काय आहे? तेथे रामनाम होईल श्रवण. महाराज म्हणतात तिथं रामनामाचं श्रवण घडेल, घडेल भोजन उच्चिष्टाची. बर का हो महाराज का आग्रह करतात की आमच्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा? महाराज म्हणतात ऐका खामगावकर, मिळालाच भाग्याने संतांचा समागम. एक तर संतांच्या समागमामध्ये दास व्हा, एक तर दाशी व्हा, नाही तर रंक व्हा. कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेत भले. का हो महाराज का आग्रह करतात की आमच्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा? त्याचं कारण तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये गुढ वर्णन करतात. महाराज म्हणतात तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. या विश्वातलं सगळं सुख संतांच्या समागमामध्ये, संतांच्या संगतीत आहे. खामगावकर जीवनामध्ये जर संगत संतांची असेल तर पंगत सुद्धा गोड मिळेल. आता या माथ्यातलं सांगतो बरं का, गात्यातलं नाही, आता या माथ्यातलं. गात्यातलं हेच आहे, संतांचा समागम असेल तर पंगत गोड मिळेल, पण संगत जर मंत्र्याची असेल तर पंगत ढाब्याचीच मिळेल. मग आपल्या जीवनात ठरवा संगत कोणाची करायची. विठ्ठल आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गोब्राह्मण नंदवी स्वराज्याचे संस्थापक राज छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज आदी करून संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र खामगाव गोरक्ष. काय निमित्त आहे आपल्या सप्ताहाचं, या कीर्तन सेवेचं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. 4 दिवस अत्यंत आपण गोड ज्यांच्या वाणीतून, ज्यांच्या मुखातून गुरु गोरक्षनाथ महाराजांची कथा श्रवण केली. आदरणीय महाराष्ट्राची लाडकी कीर्तनकार आमचे गुरुबंधू, अत्यंत गोड आवाज, अत्यंत गोड स्वभाव, अत्यंत पवित्र वाणी संतोषजी महाराज आढवणे पूज्यश्री महाराजांच्या मुखातून आपण गोड 4 दिवस गुरु गोरक्षनाथांची कथा श्रवण केली. तिकडं कोणी बोलू नका म्हणा दादा, मला विक्षेप चालत नाही म्हणा. इथं आहे का कोणी? बोलू नका म्हणा प्लीज. कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तो सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा, कोण्या भावाचा, महाराज मंडळीचा अपमान होणार नाही, एवढी दक्ष. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग ज्ञानोबारायांच्या संगतीत इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती काही काळ अखंड एका बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तपरायण गणेश महाराज. आणि अत्यंत सकाळीच इथून निघून गेले. काल मला वाटतं की आजच अतुल महाराज पूज्यश्री महाराजांच्या माध्यमातून तथा आदरणीय आमचे हरिदास भाऊ गावकरी मंडळीच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. दुसरे मृदंग सेवक, छोटे मृदंग सेवक, काय महाराजांचं नाव आहे? शुभम महाराज. एकदा जोरदार टाळी वाजूया मस्तपैकी मृदंग सेवकांकरता. आलेल्या मायबापाला विनंती, या बाल गोपाळांकरता आपण एकदा हृदयापासून जोरदार टाळी वाजूया मस्तपैकी. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्राचा लाडका आवाज
आपल्या परिसराला ज्ञानोबारांनी अत्यंत गोड हिरा दिला बरं का खामगावकर. ज्या हिऱ्याने अवघा महाराष्ट्र गाजवला. आदरणीय कैलासजी महाराज पवार पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट आपल्या परिसराचं भूषण असणारे आदरणीय हरिभक्तपरायण गणेश महाराज तुम्हालाही दंडवत करतो. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण अत्यंत कोकिळेसारखा गोड आवाज, तब्येत अशी पतलीशी पण आवाज मात्र पहाडी आहेत, सदानंद महाराज महाराजांना दंडवत करतो. माझ्या संगतीला आलेले महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आदरणीय माऊली महाराज महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट येवला तालुक्याचं भूषण आदरणीय हरिभक्तपरायण आकाजी महाराज गिडगे पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. माझ्या संगतीला आलेले महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आदरणीय आमचे योगेश महाराज म्हणजे जावई बापू येते आमचेवाले महाराजांना दंडवत करतो. पेटी मास्तर तुम्हालाही दंडवत करतो. खरं तर तुमच्या हातामध्ये फार गोडवा आहे, पण आता काय करणार. काही महाराज मंडळींचा काळी एकचा सूर असतो, काहींचा काळी दोन असतो. आता माझा मधीच पांढरी दोन्ही, आता त्याला काय करता. पण घ्या मला सांभाळून. माझ्या भावांना तुम्हाला दंडवत करतो, दादांना तुम्हाला दंडवत करतो, अण्णा तुम्हाला दंडवत, माझ्या बहिणींना तुम्हाला दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, साऊंडवाले दादा तुम्हालाही दंडवत करतो. अत्यंत गोड साऊंड सिस्टीम आहे बरं का. माझ्या दादा करता एकदा जोरदार टाळी वाजूया आपण मस्त बघ. यूट्यूब चॅनलचे मालक तुम्हालाही नमस्कार. श्री संताची या माता चरणावर, श्री संताची या माता चरणावर चला एक तास शिल्लक गोड अभंगाचं चिंतन करू. तुकोबाराय आग्रह करतात की आपल्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा. खामगावकर हे मनुष्य जीवन मिळालं, हे मनुष्य जीवन आपल्याला एक दिवस धन्यतेला प्राप्त करायचं आहे. पण धन्यतेला प्राप्त करत असताना या मानवाच्या जीवनामध्ये संघ महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे? संघ महत्वाचा आहे. माझ्याशी बोलत चला, कारण मी बोलावं तुम्ही नुसतं ऐकावं याला कीर्तन म्हणत नाही. कीर्तन हे वादातून नसावं, कीर्तन हे संवादातून असावं. वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद घडला पाहिजे. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे म्हणून बोलत चला. माणसाच्या जीवनामध्ये संघ महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे? त्याचं कारण असं आहे खामगावकर, माणूस घडतो तो सुद्धा संगतीनं आणि माणूस बिघडतो तो सुद्धा. हौशीराम दात्या तेवढी चप्पल काढ पायातले. हां काढ 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 काढ. हां असं चप्पल काढून. अरे छान. काय कोणी चोरणार नाही. राहू दे राहू दे राहू दे. आता पूर्वीच्या काळी होते लोक चोर म्हणजे चपला चोरायची बाकी नाही काय. येताना तुटेला आणणार, जाताना नव्या आणणार. राहू दे राहू दे. खूप छान. हां बसा 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 बसा. अरे येतं उद्याचे कार्यकर्ते आपले भगवंत भाऊ बरं का, हरिदास भाऊ हे उद्याचे कार्यकर्ते ना. ते जर चपला घालून बसले तर उद्या हे कार्य कोणाच्या हातात द्यायचं त्याच्याकरता फार गोड बसले. एकदा माझ्या भावाकरता जोरदार टाळी वाजूया मस्त टाकायच्या. नाही तर ह्या वयात हा माल इकडं नसतो. पण आले तुम्हाला दंडवत. खूप छान. ऐका आता. माणूस घडतो तो सुद्धा संगतीनं आणि माणूस बिघडतो तो सुद्धा. मग माणसाच्या जीवनामध्ये काय महत्वाचं आहे? संघ महत्वाचा आहे. त्याचं कारण महाराजांचं प्रमाण एवढं गोड आहे. महाराज म्हणतात अरे माणसाचा उद्धार होतो तोही संगतीनं आणि माणसाचं पतन होतं तेही संगतीनं. पतन उद्धार संघाचा महिमा जाजावे आगमा जाजावे आगमा.
टाळी वाजवत राहा तुम्ही प्रमाण. तुम्हाला गोड मृदंग ऐकायला मिळेल, गोड गायनाच्या चाली ऐकायला मिळेल. तुम्ही तेवढे आशीर्वाद देत राहा फक्त टाळीरूपी. पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अदमा संत सेवी. महाराज म्हणतात माणसाचा उद्धार होतो तोही संगतीनं, आणि माणसाचं पतन होतं तेही संगतीनं. मग स्वतःला खूप भाग्यवान समजा. आपलं जीवन हे पुन्हा पुन्हा नाही मिळणार. या जन्मामध्ये माणसाला देवय होता येतं, ठरवलं तर बरं का. अरे ठरवलं तर इथं मंत्री होता येतं, ठरवलं तिथं खासदार होता येतं, ठरवलं तिथं आमदार होता येतं, ठरवलं इथं तर सरपंच होता येतं. कावांना 8 वर्ष सरपंच पद भोगलं. मग इथं सगळ्या गोष्टी होत्या, फक्त माणूस ठरवत नाही. अरे महाराज म्हणतात अरे सरपंच होता येईल ठरवलं तर, आमदार खासदार होता येईल एवढ्यापर्यंत नाही. महाराज म्हणतात देवाची होईल ती होती तरी का चित्ती न धरावे. आपण फक्त ठरवलं पाहिजे. का हे मनुष्य जीवन मिळालं खामगावकर, पुन्हा पुन्हा मिळणार नाही. स्वतःला खूप भाग्यवान समजा माझ्या दादांनो. हे मनुष्य जीवन मिळालं, हे मनुष्य जीवन मिळालं, फक्त याची माती करायची नाही. एक दिवस तर याची माती होणारच आहे. लक्षात आलं. नरहरी महाराज म्हणतात शरीराची होय माती, पण आहे तोपर्यंत याची माती नाही करायची. स्वतःला खूप भाग्यवान समजा. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही भाग्यवान समजायचं, इथं संताचं ऐकायचं. तुलसीदास महाराज म्हणतात बडभाग मानुष तन पावा. मोठं भाग्य आहे तुलसीदास महाराज म्हणतात. हे मनुष्य जीवन मिळालं. स्वतःला खूप भाग्यवान समजा. पहिलं भाग्य नरदेव मिळाला. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. भरतखंडी नरदेव प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. स्वतःला खूप भाग्यवान समजा. या भारत देशामध्ये जन्म मिळाला. पवित्र तू कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. स्वतःला भाग्यवान समजा. या भारत देशामध्ये जन्म मिळाला. पहिलं भाग्य नरदेव मिळाला. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये. तिसरं भाग्य हे खामगावकर या महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला. का स्वतःला भाग्यवान समजा. या विश्वामध्ये 7 जम्बोद्वीप सांगितले. काहीला 100 किलोमीटर आहे. आपण खूप भाग्यवान समजा स्वतःला. काहीला 200, काहीला 300, काहीला 400, आपल्याला लई 450 500. सांगाव महाराज असा काय पत्ता आहे. महाराज म्हणतात जम्बो या दीपा माझे एक पंढरपूर चला
टाळी वाजवा एकदा मृदंग सेवा करता जीवापासून वाजवावं लागतं, जीवाचं रान करावं लागतं. स्वतःला खूप भाग्यवान समजा. ह्या महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला. जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चला जावं तया ठाया, काही भोजन मागाया. मी सांगत होतो तिसरं भाग्य. चौथं भाग्य आहे का? संतांच्या नंतर जन्म मिळाला गड्या खामगावकर. भाग्यवान समजा स्वतःला ज्ञानोबारांच्या नंतर जन्म मिळाला. भाग्यवान समजा स्वतःला निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्म मिळाला. भाग्यवान समजा स्वतःला गुरु गोरक्षनाथांच्या नंतर जन्म मिळाला आपल्याला. म्हणून हा उत्सव, हा आनंद 2024चा हा आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला. हा कोणाच्याही प्रारब्धात नाही. आपण स्वतःला भाग्यवान समजा. आता शेवटचा मुद्दा आहे का बरं का? शेवटचा विठ्ठल 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 पहिलं भाग्य नरदेव मिळाला. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये, तिसरं भाग्य महाराष्ट्रात, चौथं भाग्य संतांच्या नंतर, पाचवं भाग्य खामगावकर. अजून देवानं जिवंत ठेवलं. ही सुद्धा भाग्याची बरं. स्वतःला खूप भाग्यवान समजा, अजून जिवंत आहे आपण. 2019, 2021चा काळ भयान गेला खामगावकर. जवळची माणसं निघून गेलीत. अरे कोटी रुपये माणसं मोजायला तयार होती. डॉक्टर साहेब वाचवा हो आमचा माणूस. वाचवला का हो? मग स्वतःला खूप भाग्यवान समजा. देवानं वाचवलंच आपल्याला. आता कशा करता? चपट्या हाणण्याकरता. कशा करता? गांजा हाणण्याकरता? मिश्री हाणण्याकरता? नाही नाही. खूप स्वतःला भाग्यवान समजा. बरवे झाले जीवनी, बरवे झाले थंडी वाजू राहिलं का जास्त? हवी तर घाम आला. अरे टाळी वाजवता वाजवता घामाला आपल्या एकदा हृदयापासून जोरदार टाळी वाजवा. असं का टाळी वाजवायची? विनाकारण नाही वाजवायची. टाळीचा फायदा सांग रे बाबा. असे हात करा सगळ्यांनी. टाळीचा फायदा सांगतो. असेच करा बरं, असे नका करू. या हातावर 2 रेषा आहे. एक धन नावाची रेषा आहे, एक आयुष्य नावाची रेषा आहे. तुम्ही जेवढी जोरात टाळी वाजवली तेवढं आयुष्य वाढतं. आणि तुम्ही जेवढी का जोरात टाळी वाजवली तेवढं जीवनात धन वाढतं. आता वाजव बरं एकदा. बस असं आहे ते. टाळीचा फायदा सांगितल्याशिवाय लोक टाळी कीर्तनात नाळी होय पाटकाची होय, पाटकाची होय होय. कीर्तनात टाळी होय पातकांची होळी. बस आलं लक्षामध्ये. सांगा देवाला, देवा बरवे झाली आजी वरी, नाही पडिलो मृत्यूचे हारी, वाचून आलो येथवरी, आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरलेलं हरी आयुष्य तुमच्या साधने करतात. मग ठेवलंय देवानं. गुरु करून घ्या. नसेल गुरु तर गुरु करायचं. हे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं, हा सांगण्याकरता आला. इथं संताचं ऐकायचं बरं का खामगावकर. श्री गुरु सारिका गुरु करायचं. हे ज्ञानोबरायांचं ऐकायचं. तुळशी माळ गळा हे नाथ महाराजांचं ऐकायचं. कंठी मिरवा तुळशी हे तुकोबरायांचं ऐकायचं.
भजन साधना करायची. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. पण भजन असं करा महाराज म्हणतात. अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदेतेही तेने वंदे केली. देवाने आपला अंगीकार करावा एवढी पवित्र साधना असली पाहिजे आपल्या जीवनामध्ये. का हे जीवन आपल्याला धन्यतेला प्राप्त करायचंय. मग आपलं जीवन धन्यतेला प्राप्त व्हावं महाराज आग्रह करतात. पण का हो महाराज, आमचं जीवन संतांच्या समागमामध्ये, आमच्या जीवनात संतांचा समागम घडावा तो कसा? अभंगाचं पहिलं महाराज आग्रह करतात की आपल्या जीवनामध्ये संतांचा समागम घडा. दादा आवाजाची गडबड. संतांचा समागम घडावा. खूप गोड दृष्टांत आहे महात्म्यांच्या मुखातला, ऐकूया गड्या. देव गावाजवळ कडूस नावाचं गाव आहे आणि तिथले रहिवाशी असणारे गंगाराम बुवा मवाळ. आणि त्या गंगाराम बुवांची म्हैस हरवली. काय हरवली? हा, एखादी परी सांगतो बरं. संतांचा समागम कसा घडावा. 1 तास झाला, 2 तास झाला, शोधली सापडेना. जरा निघाले डोंगर दिशेनं. समजा मी तुमच्या तिकडल्या म्हशीचा स्वभाव विचारतो बरं का. समजा गोठ्यातून निघाली ती, कोण्या दिशेला जाईल? जिकडं जिकडं वाळेल चारा असेल तिकडं जाईल ना. काय रे दादा? हिरव्या चारे भांबावे पशु विक्षेप नका आणू फक्त बस. त्याचं कारण असं आहे दादा, बघा मी तुम्हाला 1 तास हसवत बसल, 2 तास, पण हसवण्यात माझा फायदा नसेल, तुमचा फायदा नसेल तर कीर्तन श्रवण काय उपयोगाचं. आणि मी माझ्या मस्तीत कीर्तन करणारा महाराज आहे. तुम्ही परत तुमच्या गावाला यावं, तुम्ही मला बोलावं हा उद्देश नसतो माझा. माझं एकच उद्देश आहे, माझ्या एका कीर्तनामध्ये 5 लेकराला जरी ज्ञानोबा आहे तुकोबा आहे कळले ना, आपलं कीर्तन सफल झालं मी समजतो स्वतःला. एका कीर्तनात 5 बहिणीला झाला, बाई मीराबाई कळाले ना ताई, सफल झालं आपलं कीर्तन. ऐकूया गाड्या. डोंगर दिशेने एक आवाज येऊ लागला, ज्या भजनानं देहू गाव पावन झालेलं होतं, ज्या भजनानं भंडारा डोंगर, भामचंद्रा डोंगर, घोराडा डोंगर पावन झालेला होता. एवढं पवित्र भजन होतं.
ते भजन करणारे महात्मा म्हणजे माझे तुकोबाराय. अत्यंत भजनानंद जीवन. पण असं आहे दादा, ते एकांतातलं भजन आवाज आला कानावरती. काय भजन होतं असं? राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण. सर्वांनी म्हणा माझ्या पाठीमागे बसलेले बरं का. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बस 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 बस. आपलं गाव सुद्धा भजनानंदी झालं. ऐका ना, माझा प्रश्न आहे तुम्हाला. आपण काही सेकंद भजन केलं बरं का, काही मिनिट सुद्धा नाही. आठवलं का हो कोणाशी वैर ठेवलेलं? आठवलं का कोणाशी दुश्मनकी ठेवलेलं? आणि बस 4 दिवस गुरु गोरक्षनाथांची कथा झाली. 5व्या दिवशी काल्याचं कीर्तन म्हणा, समाप्तीचं कीर्तन म्हणा. आमचं तेव्हा सफल होईल का आमच्या एकमेकातलं जे भेदभाव आहे ते सुटले का समजायचं आपला सप्ताह सफल झाला. आम्ही कोणाशी केलेलं वैर? काय कोणाशी वैर ठेवू नका खामगावकर. काय कोणाशी वैर ठेवू नका. किती जीवन, अरे किती दिवस जीवन जगायचे आपल्याला. काय कोणाशी वैर ठेवू नका. भावाने भावाशी प्रामाणिक राहा. आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला खामगावकर. असे थोडे भाऊ राहिलेत रे भावाकरता भाऊ जीव द्यायला तयार आहे. असे काही भाऊ आहेत रे, बांधावरनं मारामारी झाली, सोशल मीडियाला पाहिलं आपण. बांधावरनं मारामारी झाली तर पाठचा भाऊ मारून टाकला. कोणत्या काळात जीवन जगतो आपण. थोडा स्वतंत्राचा आवाज कमी करता. भावानी भावाशी प्रामाणिक राहावं हे आम्हाला भजन शिकवतं दादा. काय कोणाशी दुश्मनकी ठेवू नका, वैर ठेवू नका. येत आहे 2 जीवाच्या मैत्रिणी भेटल्या ना, फार गोड प्रेमाचा संवाद करून घ्या. का ग, आज झालेली भेट आहे, उद्या होईल ना होईल काय सांगता येईल. 5 वर्ष झाली तुमची मैत्रीण बोलत नसेल तर तुम्ही तिचे पाय धरा. तिला म्हणा बाई चंद्रभागे, जुन्या माणसाची भाषे. हा, आत्ताची भाषेमध्ये सायली. सायली गैली तरी सायली. काय कोणाशी वैर धरती बाई, कोणा जन्मात परत भेटवणारे. कोणाशी वैर ठेवू नका, ताई आबोला धरू नका. फार बालपणापासून मैत्री जपली अजून या माणसाने. आज 5 वर्षाच्या राजकारणापायी अख्ख्या मैत्रीच्या नात्याचं मातेरं करून टाकलं माणसाने. रक्ताची नाती एवढी प्रेम करत नव्हती. पूर्वीच्या काळी हे भेदभाव, हा तो जातीचा ह्या जातीचा, हे भेदभाव नव्हते. प्रेम करत होते हृदयापासून जुनी माणसं. 2 जीवाची माणसं भेटलीत ना, बोलून घ्या. काय कोणाशी वैर ठेवू नका. आपण म्हणावं रामभाऊ 2 प्रेमाची माणसं भेटली बोलाव. रामभाऊ म्हणतो आपल्याला मरायला वेळ नाही. काय म्हणतो? मरायला वेळ नाही म्हणतो. लोकांचे प्रश्न लय खतरनाक असतात. आपण म्हणावं बोला रामभाऊ, अहो मरायला वेळ नाही. फुलंबरीला गेला आणि रामभाऊच मी आला. आता कोणाशी बोलल तो येडा. काय कोणाशी वैर ठेवू नका रे. काय कोणाशी वैर नका ठेवू. 5 वर्ष झाली होती भाऊ भावाशी बोलत नव्हता. हे बघा दादो, संकट आणि कधी कोणावर येईल काय सांगता येत नाही बरं का. आणि कामगावकर, या जगाचा लय लोड नका घेऊ. अरे या जगाने कोणाला 100% मार्क दिले म्हणून ते जग आपल्याला देणार रे. या जगाचा नाही मे. हे आपल्या भावाच्या बैठकीत बसलं ना, भावाच्या विरोधाच्या गोष्टी चालल्या ना, हे रडत रडत ऐकतं. आणि आपल्यापासून उठून गेलं का हसत हसत सांगतं. काय या जगाचा लोड घेता रे. भावाने भावाशी प्रामाणिक राहावं हे आम्हाला भजन शिकवतं गड्या माझ्या दादा. 5 वर्ष झाले भाऊ भावाशी बोलत होता. हे बघा दादा खामगावकर, संकटन कधी कोणावरील काय सांगता येत नाही. लहान्या भावाचं पोरग आजारी पडलं, दवाखान्यात दिलं. डॉक्टर साहेबांनी सांगितलं लाख रुपये लागतील तर तुझं पोरग वाचत नाही. तर वाचत नाही तुझं पोरग. घरी आला, पाहुण्या रावळ्याला फोन केला, काय कोणी पैसे देना.
हे बघा खामगावकर, तुम्ही मोठे कीर्तनकार बना, तुम्ही गायक बना, तुम्ही वादक बना, तुम्ही पुढारी बना, तुम्ही मंत्री बना, अरे महाराष्ट्राचे सेलिब्रिटी बना, तुम्ही मोठे झाले तर तुमच्या कोणी शल्प्या काढील. पण तुमच्या जीवनात जर संकट आलं ना तर संकटात साथ देण्याकरता कोणी नसतं. आणि ज्यांना उभ्या आयुष्यात आलेल्या जीवनामध्ये संकटाला साथ दिली ना तो खऱ्या आपल्या जीवनातला सकाळ असं समजा गड्या. मोठ्या भावाला कळलं याला कोणी पैसे देईना, पण बोलत नाही. 5 वर्ष झाली, नका बोलू देऊ भावानं विचार केला, पण त्याच्या लेकरानं काय केलं माझ्या करता. आज नाही लाख रुपये भरले तर त्याचं लेकरू मरणाच्या दारात ते मरतं त्याचं पोरग. उद्या त्याच्या लेकराच्या प्रेताला पेटवावं लागेल, अग्नी टाक द्यावा लागेल. सावकाराकडे गेला मोठा भाऊ खामगावकर, सावकार 5 वर्ष झाली भाऊ माझ्याशी बोलत नाही, पण त्याचं लेकरू मरणाच्या दारात. आज नाही पैसे भरले तर मरतं ती पोरग. रुपया ठेवणार नाही हो सावकार मी व्याजाचा. हे मस्तक सावकाराच्या चरणावर ठेवलं. जुनी माणसाला इमानदार होती बरं का. रुपया ठेवणार नाही सावकार मी तुमचावाला. हल्लीच्या काळात लोकायला उष्ण पैसे घ्यायला बरं वाटतं खामगावकर, पण द्यायची पाळी आली का तोंडाला पावता. असा भंगार व्यवहार नसतो जीवनामध्ये. सावकार रुपया नाही ठेवणार. लाख रुपये घेतले, दवाखान्यात जाऊन भरले, पोराचं ऑपरेशन झालं, पोरगा हसायला खेळायला बोलायला लागलं. खामगावकर सकाळ झाली, पोराचा बाप आला. रात्रभर मोठ्या भावानं मुक्काम केला दवाखान्यात. पोराच्या बापानं हात जोडले, डॉक्टर साहेब माझं पोरग वाचत नाही. आता काय झालं, कोणी पैसे देईना मला. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, अरे वेड्या तुझ्या पोराकरता कोण देव माणूस झाला मला माहिती नाही, पण देव झालं बरं तुझ्या पोराकरता. पाय धर त्याच्यावाले, देव झाला तुझ्या पोराकरता. तो तुझ्या लेकराचं नाही तर आता प्रेत द्यावा लागला. असं लाख रुपये भरले त्यानं. पोराचं ऑपरेशन झालं, पोरगा हसायला खेळायला बोलायला लागलं. मोठा भाऊ भिंतीला कान देऊन ऐकत होता आणि डोळ्यातून अश्रू चालू होते त्याच्यावाल्या. सांगा ओ डॉक्टर साहेब, माझ्या पोराकरता असा कोण देव माणूस झाला. सांगितलं, जाय असं समोर पण तो कुठाला आहे काय मला माहिती नाही, त्याचं नाव गाव पत्ता, पण पाय धर त्याच्यावाले, तुझ्या पोराकरता देव झाला. तो चालत चालत गेला खामगावकर, जणू याला काय माहिती कोणी म्हणून. खांद्यावर हात ठेवला आणि 5 वर्षे धरलेली दुश्मनकी आबोला त्या भावाचा चेहरा समोर दिसला. मोठ्या भावाला पाहिल्याबरोबर डोळ्यातून अश्रू आले. सांगितलं, दादा 5 वर्ष झाली मी तुझ्या शाबोला धरला. एवढंच नाही, 5 वर्षाच्या काळात मी कोण्या गावाला गेलो ना पाहुण्याच्या घरी तर तुझ्याबद्दल चांगलं नाही सांगितलं. माझा भाऊ वाईट आहे हेच मी आज जगाला सांगत आलो, पण दादा आज कळलं रे मला का शेवटी भाऊच भावाला काम येतं म्हणून. दादा काय, अरे भावाने भावाशी प्रामाणिक राहा. लय थोड्या दिवसाचा विषय बरं का ताई. दिला ग ज्ञानोबरायांसारखा भाऊ तर खूप जपा ताई. ज्ञानोबरायांसारखा भाऊ दिला ना जपा. काय काय बहिणी नगाट भेटल्यात भावायला. इथं सासू सासरीची नाही सेवा करत, माहेरात गेले उद्दम देते त्या भावजायला. मायबापाची सेवा करा माझ्या. आणि नाही मायबापाची सेवा केली तर सहीच्या टायमाला सांगते काय भेटल सही टून ताई. इथं आपल्या संपत्तीत लेकराचं सुखनाविषय जाईल का नाही जाईल सांगता येत नाही. भावाची इस्टेटी डोळ्यात ठेवून आपल्या लेकराचं सुखनाविषय जाईल स्वप्नात नका आणू ताई. मी काय एवढी तळमळ विनंती करतो ताई, ईश्वरानं ज्या बहिणीला भाऊ नाही दिला ना तिला विचार भावाचं दुःख काय असतं. दीपावलीचा सण आला का ताईला भाऊ आठवतो ताई. एका बहिणीला भाऊ नव्हता दिला देवानं. शेजारच्या सगळ्या मैत्रिणी निघून गेल्यात, भाऊ घेण्याकरता आले. तिला वाटलं माझ्या दारात, ती पण पिशवी भरून उभी राहिली. तिला वाटलं मला मावस भाऊ तरी घ्यायला येईल, तिला वाटलं मला चुलत भाऊ तरी घ्यायला येईल. 2 वाजून गेले, तिच्या दारात कोणी नाही आलं ताई. अश्रू आले डोळ्यातून. सांगितलं, देवा पांडुरंगा दिला असतं मला ज्ञानोबरायांसारखा भाऊ तर काय बिघडला असतं. ताई दिलात ना ज्ञानोबरायांसारखा भाऊ, खूप जपागत आहे. ए कामगावकर दिले रे मुक्ताबाई सारखी बहीण, खूप जपा. इथं नाती जपण्याकरता आलो बरं. गरिबी असू द्या तुमच्या बहिणीची, लोकांच्या कामाला जाती ती बिचारी रोज, पण भावाच्या दारात निघाली ना, घराला निघाली ना तशी जात नाही ती हलक्या हातानं. 50 रुपयाचा भत्ता तरी किती ती माऊली. कारण त्या 50 रुपयाच्या गरिबीतलं त्या भत्त्यातलं प्रेम लय वेगळं आहे. तशी जात नाही ना ती. अजून सांगू ताई तुम्हाला, ए ताई तुम्ही 2 जणी बहीण आहेत, एक बहीण श्रीमंत आणि एक बहीण गरीब आहे ताई. ती गरीब बहीण जर श्रीमंत बहिणीच्या दारात जर कधी आली ना ताई, तर त्या श्रीमंत बहिणीने स्वतःची श्रीमंती सांगू नका. त्या गरीब बहिणीला विचारा, ताई देवानं तुझ्या पदरामध्ये लई गरिबी टाकली ग, पण ताई तुझ्या प्रपंचाला कधी अडचण आली तर मला सांग बाई. तुझे लेकरं तुझा पती सुखात आहे ना,
सांग तुझ्या प्रपंचाला जर कधी अडचण आली तर मी मदत करल. ती गरीब बहीण जर सासरत आली ना ताई, 10-20 मैत्रिणी जर एकत्र येऊन बसल्या, ती स्वाभिमानाने सांगते बाई मला पांडुरंगानं लई श्रीमंत बहीण दिली. तिच्या दारात जर पाहिलं तर गाड्यांची रांग लागलेली आहे, तिच्या घरात काही कमी नाही. पण तिच्या घराला जर मग कधी गेले तर तिची स्वतःची श्रीमंती सांगत नाही, माझ्या गरिबीबद्दल विचार करते ती. कधीतरी एखाद्या गरीब बहिणीचा आशीर्वाद घेऊन पहा. तळतळा काय घेता कोणाचा? कधीतरी एखाद्या गरीब भावाचा आशीर्वाद घेऊन पहा. इथं शाप नका घेऊ, तळतळा नका घेऊ कोणाचा, कोणाला त्रास नका देऊ. घेता येईल तर आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा. नाते जपण्याकरता आलो ना, काय कोणाशी वैर ठेवू नका. तसं त्या भजनाचा आवाज ऐकला गंगाराम बुवाने, गेली त्या भजनाच्या दिशेने. एकांतातलं भजन. एने सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोषंगाये वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी. एकांतातलं भजन. हात लावला. तुकोबराय भजन अवस्थेतून जागे झाले. गंगाराम बुवाला पाहिल्याबरोबर आनंद वाटला. कैलास बाबा, का हो गंगाराम बुवा, आज काय भाग्याचा दिवस आहे तुमच्या की तुम्ही भजना करता एवढे एकांतात आले. भजनाला गेले होते का गंगाराम बुवा? सगळे जागे ना तुम्ही. मग म्हैस पाहण्याकरता. ओ तुकाराम महाराज, भजनाला नाही आलो. आपली म्हैस हरवली हो. पाहिली का आपली म्हैस? गंगाराम बुवा, काय म्हशीबद्दल अट्टास करता? देव पाहावया करीवो सायास, न धरी आस नाशिवंत. काय नाशिवंताची अपेक्षा करता? देव पाहण्याकरता अट्टास करा. सांगायचं असेल तर म्हशीबद्दल सांगावं. जिथं तुकोबरांची भेट झाली तरी गंगाराम भाऊ म्हशीबद्दल विचारून राहिले. आताच्या गंगारामचं काय? म्हैसच पाहिजे हो महाराज. जा म्हटले, गोठ्यामध्ये म्हैस बांधलेली. दर्शन घेतलं श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्वास ठेवला आणि घरी गेले. गोठ्यात पाहिलं तर म्हैस बांधलेली होती. धक्का बसला काळाला जरा. काय कळलं असेल म्हटले तुकाराम महाराजाला. न पाहणारी म्हैस सांगितली महाराजांनी. म्हणजे तुकाराम महाराज न पाहणारी म्हशीचा जर पत्ता मला सांगू शकता, तर तेच तुकाराम महाराज मला देवाबद्दल पण पत्ता सांगू शकतात. अशी शाश्वती आली गंगारामबाला. सर्वस्वाचा त्याग केला आणि गंगारामबा तुकोबरांच्या सानिध्यात गेले. 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी बनण्याचं सौभाग्य लागलं गंगारामबाला. आणि जीवन मुक्त अवस्थेला प्राप्त झालं, जीवन धन्य अवस्थेला प्राप्त झालं. मला सांगावं, संघ घडला कशाच्या निमित्ताने? अहो म्हशीच्या निमित्ताने संघ घडला, जीवनाचा उद्धार झाला. तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजा रे. आपल्याला गुरु गोरक्षनाथाची पुण्य आहे म्हणून तर आपलं जीवन आजपर्यंत ही पवित्र साधना आपल्याकडून चालू आहे, सेवा चालू आहे. एखादी परी आणि नाहीच्या जन्मात घडला तर महाराज म्हणतात, वावे त्यांचे द्वारे श्वान याती. श्वान म्हणजे कुत्रा. मग का हो महाराज, कुत्र्याचा जन्म मिळाला आणि तो भाग्यवान ठरला, असं काय उदाहरण आहे का? खामगावकर भाग्यवान आहे तो कुत्रा, ज्या कुत्र्याला धर्मराजाची संगत लाभली. भाग्यवान आहे तो कुत्रा खामगावकर, ज्या कुत्र्याला महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा संघ घडला. आणि आजही रायगडावरती वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे. मला चौकात आल्याबरोबर खूप आनंद वाटला बरं का खामगावकर, की तुमच्या गावाची किती एकी आहे. अरे माझ्या महाराजांकरता तुम्ही 40 लाख रुपये खर्च करू शकता. एक आदर्श गावे. नुसतं स्मारकाकडं पाहिलं, पुतळ्याकडं पाहिलं तरी शहारे येतात रे अंगावरती. हा, आम्हाला धर्माबद्दल तेवढी निष्ठा पाहिजे. आज धर्म आमच्या हातात आहे बरं का दादा. हे जात पात हे सोडून द्या. 20 तारीख ध्यानात ठेवा. जिथं धर्म टिकल तिथं बटन दाबायला विसरू नका, माझी विनंती आहे तुम्हाला माझ्या मायबापा. वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी हे रायगडावरती. पण भाग्यवान असेल आमची जिजामाता. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला.
पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. चला ताली वाजूया ताली वाजूया बहुत बढ़िया जय. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. शिवाजी राजा मला शिवनेरी किल्ल्यावर. शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर. शिवाजी राजा मला शिवनेरी किल्ल्यावर. शिवाजी राजा मला शिवनेरी किल्ल्यावर. इथे जन्मला एक राजा इथे जन्मला शिवनेरी भाग्यवान आहे तो कुत्रा ज्या कुत्र्याला छत्रपती शिवरायांचा संघ घडला. म्हणून महाराज म्हणतात व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. मग का हो महाराज, भाग्याने आमच्या जीवनामध्ये संतांचा समागम घडला, त्याची फलश्रुती काय? होईल
गायन ऐकून इकडं पण हा चालू होते बघा. छान. एकदा छोट्या वारकऱ्या करता टाळी वाजवा मस्त पैकी. पण महाराज म्हणतात मिळाला भाग्याने संतांचा समागम. तर संतांच्या समागमामध्ये कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणी रंग देत बले सेवक. दास वा दास झालं तर धन्य आम्ही जन्म आलो. आणि दास विठोबाची भिकारी व्हायचं तेही संतांच्या समागमात बरं का दादा. संतांच्या समागमात होईन भिकारी पंढरीचा वारकरी. एक तर संतांच्या समागमात भिकारी व्हायचं, नाही तर देवाच्या दारात भिकारी व्हायचं. इकडं तिकडं नाही. सध्याच्या काळामध्ये भिकारीची क्वालिटी घसरून गेली. भिकारी सुद्धा दलिंदर झाली. दिलिंदर काय क्वालिटी नाही राहिली भिकारी का सुद्धा कैलास बाबा. क्वालिटी लागती त्याला क्वालिटी. बरं आम्ही रोज फिरणारी जी प्रवासी माणसं आहेत बरं का, भगवंत भाऊ हरिदास भाऊ, संभाजीनगरला गेले का तुम्हाला सिग्नल पडला की हजर असतो भिकारी. नाशिकला गेलो बरोबर सिग्नलला गाडी थांबली, 1 मिनिटाचा सिग्नल आहे बरोबर ते भिकारी आलं. थोडं 4G ने 5G वापर बरं तर लक्षात येईल तुमच्यावाले. मी त्याला 5 रुपये दिले. किती दिले? 5 रुपये दिले. हां वा वा छान. तुम्ही पण लक्ष बरोबर काय का बरं का भाऊ. आता तात्या ऐका, मी 5 रुपये दिले त्याला. ते 5 मिनिट म्हणजे 5 पावलं पळत गेलं आणि ते परत रिटर्न आलं माझ्याकडं. ते म्हणे बाबा अजून 5 रुपये द्या. मी म्हटलं दिले ना गाड्या तुला. म्हणे बाबा ते मला दिले. मग आता माझा प्रश्न होता हे 5 रुपये कोणाला लागतात? तो म्हणे मैत्रिणीला. कोणाला कोणाला कोणाला? मैत्रिणीला. आता माझा प्रश्न होता लक्ष बरोबर काय का बरं का, माझा प्रश्न होता त्याला म्हणलं का रे भिकाऱ्या, भिकाऱ्याला पण मैत्रीण असते का रे? तो म्हणे बाबा तिच्यामुळेच भिकारी झालो. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नसेल कळलं त्यांना चहा घेऊन जा बरं का कीर्तन संपले. भिकारी व्हायचं पण संतांच्या समागमातलं. कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंग देत बले. बस तुकोबर आहे सांगता तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संदाच. तेथे राम नाम होईल श्रवण घडील बुजून उच्चिष्टाचे विठोबा रखुमा हरि जय जय हरि जय जय हरि हरि हरि
संत समागम एकादीय परिभावे त्यांचे द्वारे श्वानयाती तेथे रामनाम होईल श्रवण घडील बोजन उच्चिष्टाची यथामती यथावकाश. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करविली तैसे गेली कटकट वाकुडे का नीट देव ना तरी बालक बुबडा बोली का वाकुडा विचुका पावली ती चूज करुणे माऊली रे जी जीवी. जाता जाता एकच विनंती, नसेल गुरुची कृपा तर गुरु करून घ्या, नसेल माळ तर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. छोट्या छोट्या बाळांनाही घाला, बाळांच्या बापाने घाला, बाळांच्या आईनं पण माळ घाला बरं का. आपल्या आपल्या छोट्या छोट्या बहिणींना छोट्या छोट्या मुलींना पण तुळशीची माळ असली पाहिजे. आम्हाला लाज वाटते माळ घालण्याची. ही माळ कोणाच्या भाग्याला येत नाही. महाराज म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केली तेव्हा या विठ्ठली कृपा केली. भजन साधन असावी. जाता जाता निमंत्रणे ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा जवळ आला. या बरं का खामगावकर ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याला आलं पाहिजे आपण. का हो आपल्याला विश्रांती तिथे. अरे तुम्हाला आम्हाला सामान्य जेवायला विश्रांती मिळेल यात काय विशेष. नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पावरी. जमलं तर 5 दिवस या, नाही जमलं तर 4 दिवस या, नाही जमलं तर 3 दिवस या, नाही जमलं तर 2 दिवस या, नाही जमलं तर 1 दिवस तर जरूर या. नक्की या ज्ञानोबरांच्या समाधी सोहळा. कीर्तनकारांनी या, नुसतं कीर्तन सांगू नका. गायकांनी या, वादकांनी या, ऐकणारे तुम्ही पण या, यूट्यूबवाले तुम्ही पण या बरं का, साऊंडवाले तुम्ही पण या, सगळ्यांनी या. आलं पाहिजे ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्यात. श्रद्धेनं आईवडिलांची सेवा असावी. का सांगावं लागते, येणारा काळ इतका वाईट आहे. चला खामगावकर, जुनी माणसं जुनी दिवस सांगायला लागली तर आत्ताची प्रजा म्हणते सांगू नका तुम्ही काय वाईट काळ भोगला. सहज म्हणून जातो. थोडीशी पैशाची घमेंट चढली आपल्याला खामगावकर. सहज म्हणतो आपल्या बापाला काय केलं आमच्याकरता असं म्हणू नका. सहज म्हणतो आपल्या आईला काय केलं आमच्याकरता असं म्हणू नका. अत्यंत कष्टानं जीवन जगलेली ही जुनी माणसं आहे. किती हो. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला होटामधी असो जरी कना वाकला. गड्डीभर तू तांब जरा ऐक त्याची दापर. लई अवघड आय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. लई अवघड आय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. अत्यंत कष्टानं जीवन जगलेली आपली माय. का हो महाराज आम्ही नाही गुरु केला, नाही माळ घेतली, नाही भजन केलं, नाही वारी केली तर आमचं काय जाणार. संत म्हणतात दादो तुमचं नाही काय जाणार तर आमचं काय जाणार आहे. पण मार्ग धावून गेली आधी दयानिधी. अरे इथं संताचं ऐकलं तर भलं होईल बरं का. इथं संताचं ऐकलं तर भलं होईल खामगावकर. पण नाथ महाराज म्हणतात तिथं जर संताचं नाही ऐकाल गाड्यांनो, हे जरी नाही ऐकाल मग दुसरा येईल. हे जरी नाही
आपले कान पवित्र झाले, मंत्रमुग्ध झाले. आता एक भजन ऐकायचं, शेवेला पूर्ण विराम द्यायचा. मैं तो शुद्ध बुद्ध खोई तेरे प्यार में. मैं
वाट पाहतो शेतकरी राजा वाट पाहतो विनवुनी सावकार त्यान पेरल शिवार कुट्ट गुंतलाशी मेघा लई सुटल रे वार लई सुटल रे वार कार्य गरीबाचा अंत पाहतो शेतकरी राजा वाट पाहतो निवृत्ती ज्ञानदेव सोपान भक्त एकनाथ नामदेव तुकाराम